माझं नाव ओंकार आहे. काही वर्षांपूर्वी मी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पण नशिबाने माझ्यासोबत असा खेळ केला की मला दुसऱ्या शहरात कामासाठी जावं लागलं. तिथे मी रस्त्यावर बसून मुलांची खेळणी विकत होतो. त्या काळात एकदा माझ्याकडे चेहऱ्यावर पडदा बांधलेली एक तरुणी आली आणि तिने माझ्यासमोर अशी गोष्ट मांडली की माझं तर अक्षरशः भान हरपलं. मला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की एखादी मुलगीसुद्धा अशी इच्छा व्यक्त करू शकते. आतापर्यंत मी अशा गोष्टी फक्त पुरुषांमध्येच पाहिल्या होत्या. मुलींच्याही मनात अशा भावना असू शकतात हे मला माहीत नव्हतं. माझी परिस्थिती खूप कठीण होती, म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिच्यासोबत गेलो. ती जसं सांगायची तसं सगळं मी करत होतो. पण इतकं सगळं असूनही मी तिचा चेहरा पाहिला नव्हता. ती नेहमी माझ्यासमोर चेहऱ्यावर पडदा ठेवूनच यायची. एकदा मी तिला तिचा चेहरा दाखवण्यासाठी खूप हट्ट केला, पण ती कोणत्याही परिस्थितीत तयार होत नव्हती. ती फक्त एवढंच सांगायची की योग्य वेळ आली की मी स्वतःहून तुला माझा चेहरा दाखवेन. आणि मग अखेर तो दिवस आला. मी तिचा चेहरा पाहिला आणि तिला पाहताच मी थक्क झालो, कारण ती तर माझीच. काही वर्षांपूर्वी आमचं कुटुंब खूप श्रीमंत होतं. माझे बाबा बँकेत व्यवस्थापक होते. एकदा त्यांनी ओळखीच्या एका माणसावर विश्वास ठेवून त्याला स्वतःच्या जबाबदारीवर खूप मोठं कर्ज मिळवून दिलं होतं. पण तो माणूस फसवा निघाला. बाबांना फसवून तो परदेशात पळून गेला आणि इथे बाबांवर फसवणुकीचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. बाबांची नोकरी गेली आणि त्यांना तुरुंगात टाकलं गेलं. आम्ही खूप प्रयत्न केले की बाबांची सुटका कशीही करून घडवून आणता येईल, पण आता काही शक्य नव्हतं, कारण ज्याने फसवलं होतं तो माणूस देशातच नव्हता. शिवाय सगळी रक्कम घेऊन तो पळून गेला होता आणि बाबांनी त्याची जबाबदारी स्वतः घेतली होती. त्यामुळे आता त्याच्या कृत्याची शिक्षा बाबांना भोगावी लागत होती. विश्वास ठेवल्याची खूप मोठी किंमत बाबांनी चुकवली होती. पण ही शिक्षा फक्त त्यांनाच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबालाही मिळाली होती. म्हणतात ना, वेळ खराब असली की रस्त्यावरची कुत्री सुद्धा आपल्यावर भुंकतात. एकेकाळी आमच्याकडे भरपूर पैसा होता. आम्ही खूप श्रीमंत होतो. पण बाबांचा खटला लढता लढता आमचे सगळे पैसे हळूहळू संपत गेले. मी त्यावेळी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतो, त्यामुळे वसतिगृहात राहत होतो. जेव्हा मला घरच्या या परिस्थितीबद्दल समजलं तेव्हा मी लगेच घरी परतलो. आम्ही बाबांना सोडवण्यासाठी नामांकित वकील नेमले, पण तरीही त्यांची सुटका होऊ शकली नाही. लोकांनी बाबांना फसवणूक करणारा, लोभी, कपटी आणि कितीतरी वाईट नावाने हिणवलं. ते मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगत होते की त्यांनी कोणत्याही प्रकारचा पैशांचा अपहार केलेला नाही, पण त्यांच्या शब्दांवर कुणीही विश्वास ठेवला नाही. माझे बाबा खूप प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणूस होते. स्वतःबद्दल अशा गोष्टी त्यांना सहन झाल्या नाहीत आणि अखेर त्यांनी तुरुंगातच या वेदनांनी भरलेल्या आयुष्यातून स्वतःची सुटका करून घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे आम्हा सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला होता. मी माझ्या 3 बहिणींचा एकुलता एक आणि सगळ्यात लहान भाऊ होतो. माझी आई पूर्णपणे एकटी पडली होती. बाबांचं स्वप्न होतं की मी अभियंता बनावं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होतो. पण बाबांच्या जाण्यानंतर आमच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस आणखीच बिघडत गेली. बाबांच्या कमाईवरच आमचं घर चालत होतं. आमच्याकडे जे थोडेफार पैसे साठवलेले होते ते सगळे न्यायालयीन कामांमध्ये खर्च झाले होते आणि अशा प्रकारे आमच्यावर संकटांचा डोंगर कोसळला होता. माझं शिक्षण थांबलं. महाविद्यालयाला काहीही न सांगता मला घरी परतावं लागलं होतं. इकडे आईची तब्येतही सतत खालावत चालली होती. बहिणींची अवस्था तर रडून रडून फारच वाईट झाली होती. माझ्या 3 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आणि तरुण होत्या. आता त्यांच्या लग्नाची काळजी मला सतावू लागली होती. लोकांनी आमच्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली होती. त्यामुळे माझ्या बहिणींसाठी कुठलीही स्थळं येत नव्हती. आम्हाला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मी याआधी कधीच नोकरी केली नव्हती, कारण माझं वय खूप कमी होतं. तोपर्यंत मी फक्त शिक्षण घेत होतो. पण आता घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी मी काम करण्याचा निर्णय घेतला होता. मेहनत करण्याची भीती मला कधीच वाटली नव्हती. घरची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की आता सगळं मला स्वतःला सांभाळायचं होतं. आम्ही याआधी कधीच गरिबी जवळून पाहिली नव्हती, पण आता परिस्थिती अशी झाली होती की घरात खाण्यासाठी सुद्धा काही उरलं नव्हतं. मला कोणत्याही परिस्थितीत आमच्या घरची अवस्था सुधारायची होती. माझ्या शहरात मला कुठेच काम मिळत नव्हतं, त्यामुळे मी दुसऱ्या शहरात काम शोधण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतरही मला सतत नकार आणि अपमान सहन करावा लागत होता. खूप प्रयत्नानंतर अखेर मला एका हॉटेलमध्ये वेटरचं काम मिळालं. मी ही संधी हातातून जाऊ दिली नाही. ज्या शहरात मी कामासाठी आलो होतो ते शहर खूप सुंदर आणि गजबजलेलं होतं. तिथे मी पाहिलं की रात्री अनेक मुलं खेळणी विकत असायची आणि त्यांची खेळणी चांगली विकली सुद्धा जायची. म्हणून मग मी ठरवलं की दिवसा हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं आणि रात्री रस्त्याच्या कडेला बसून मुलांची खेळणी विकायची.
त्यामुळे माझ्याकडे थोडे जास्त पैसे जमा होतील. मी सतत काम करत होतो. हॉटेलमधून मिळणारे पैसे मी घरी पाठवत होतो. त्या शहरात मी भाड्याने एक छोटी खोलीसुद्धा घेतली होती. रात्री खेळणी विकून जे पैसे मिळायचे त्यातून मी जेवण आणि खोलीचं भाडं भागवत होतो. अशाच प्रकारे माझं आयुष्य पुढे सरकत होतं आणि मला त्या शहरात काम करत 5 महिने झाले होते. आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो, जेव्हा प्रचंड उकाडा पडला होता आणि मी रस्त्याच्या कडेला बसून मुलांची खेळणी विकत होतो. त्या दिवशी होळीचा सण होता आणि मी जत्रेत खेळणी विकत होतो. त्या दिवशी माझी खेळणी खूप विकली जात होती. आज मला पूर्ण रात्र जागून खेळणी विकायची होती, कारण सणाच्या दिवशी खरेदी खूप जास्त होत असते. बाकीच्या दिवसांत माझा व्यवसाय फारसा चालत नव्हता. सुरुवातीच्या काळात माझा धंदा चांगला चालत होता, पण जेव्हापासून श्रीमंत लोक मोठमोठ्या मॉलमधून मुलांसाठी खेळणी घेऊ लागले तेव्हापासून आमच्यासारख्या छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय मंदावला होता. आता फक्त गरीब लोकच आमच्याकडून खेळणी घेत होते. इकडे वेटरच्या कामातून सुद्धा मला फक्त 4-5 हजार रुपये महिन्याला मिळत होते, कारण त्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून खूप मुलं काम करत होती. त्यामुळे आम्हाला कमी पगारावरच ठेवलं होतं. कुणी पगार वाढवण्याची गोष्ट काढली तर त्याला थेट काम सोडायला सांगितलं जायचं. घरी पैसे पाठवल्यानंतर माझ्याकडे काहीच उरत नव्हतं. मी माझ्या नशिबामुळे खूप खचून गेलो होतो. कधी कधी मेहनत करून सुद्धा आयुष्य बदलत नाही असं वाटायचं. खेळणी विकून तर जवळजवळ काहीच कमाई होत नव्हती आणि जबाबदाऱ्यांनी मला एका क्षणासाठीही शांत बसू दिलं नव्हतं. अनेकदा मला वाटायचं की पुन्हा आपल्या शहरात परत जावं, पण तिथे सुद्धा माझ्यासाठी काही उरलं नव्हतं. तिथे मी खूप दिवस काम शोधण्याचा प्रयत्न केला होता, कारण माझ्या अनुपस्थितीत माझ्या मोठ्या बहिणीने स्वतःच्या इच्छेने पळून जाऊन लग्न केलं होतं. एकीकडे बाबांच्या तुरुंगवासामुळे लोक आम्हाला खूप वाईट बोलत होते आणि दुसरीकडे माझ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे आमच्या सन्मानालाच डाग लागला होता. त्यामुळे माझ्या उरलेल्या दोन्ही बहिणींसाठी कुठलं स्थळ येत नव्हतं. लोकांचे टोमणे आणि माझ्या दोन्ही बहिणींची वेदना मी सहन करू शकत नव्हतो. घराची बदनामी झाल्यामुळे त्यांच्या लग्नात अडचणी येत होत्या. म्हणून मी मनाशी ठरवलं होतं की इथेच मेहनत करून मी माझ्या बहिणींचं भविष्य सुरक्षित करायचं. त्या दिवशी मला हॉटेलमधून सुट्टी होती, त्यामुळे सकाळपासूनच मी रस्त्याच्या कडेला बसून खेळणी विकत होतो. संध्याकाळच्या सुमारास चेहऱ्यावर पडदा घेतलेली एक तरुणी माझ्याकडे आली. तिच्यासोबत एक छोटंसं मूलसुद्धा होतं. तिने हसत माझ्याकडची सगळी खेळणी विकत घेतली. एका क्षणात माझी सगळी खेळणी संपली होती. अचानक इतकी मोठी विक्री झाल्यामुळे मला खूप आनंद झाला. त्या मुलाच्या आनंदासाठी तिने सगळी खेळणी घेतली होती. मी आनंदाने तिला जाताना पाहत होतो, पण पुढच्या क्षणी माझे डोळे विस्फारले गेले. ती एका खूप मोठ्या आलिशान गाडीत बसली होती आणि तिच्यासाठी चालकाने गाडीचं दार उघडलं होतं. ती नक्कीच एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी असावी, पण मला सतत एकच प्रश्न पडत होता की तिला माझ्याकडूनच खेळणी घेण्याची गरज काय होती. ती सहज एखाद्या मोठ्या दुकानातून सुद्धा खेळणी घेऊ शकली असती. काहीही असलं तरी माझी कमाई झाल्यामुळे मी खूप आनंदी होतो. त्या दिवशीची सुट्टी वाया गेली नव्हती. उलट इतका नफा झाला होता की आठवडाभराचा खर्च निघाला होता. पण बहुतेक माझं सुख जास्त काळ टिकणार नव्हतं, कारण रात्री मी थकून भागून खोलीवर पोहोचलो तेव्हा घरमालक माझी वाट पाहत उभा होता. त्याने मला सांगितलं की तुझ्या घरून फोन आला होता. खरं तर माझा मोबाईल खराब झाला होता, त्यामुळे मी घरच्यांना घरमालकाचा क्रमांक दिला होता. कधी कधी माझा फोन लागत नसेल तर आई किंवा बहिणी घरमालकालाच फोन करत असत. त्या दिवशी घरून फोन आल्याचं ऐकताच माझी काळजी वाढली. मी घाईघाईने घरमालकाला विचारलं की घरी सगळं ठीक आहे ना, पण त्याने काहीही न सांगता थेट घराचा क्रमांक लावून माझ्या हातात फोन दिला. फोनच्या दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीने फोन उचलला. माझा आवाज ऐकताच ती मोठ्याने रडू लागली. तिचा रडणारा आवाज ऐकून माझीही घाबरगुंडी उडाली, कारण घरातला एकमेव आधार मीच होतो आणि माझ्या अनुपस्थितीत तिथे काय घडलं असेल याचा विचार करूनच माझं हृदय धडधडू लागलं. मग तिने मला अशी बातमी सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आधीच खूप चिंतेत होतो आणि तिचं बोलणं ऐकून माझा श्वासच अडकल्यासारखा झाला. मी माझ्या ताईला धीर देत होतो, पण खरं सांगायचं तर आतून मी स्वतः पूर्णपणे कोसळलो होतो. संकटामागून संकट माझ्यावर कोसळत होतं. मी बहिणीला सांगितलं की तू काळजी करू नकोस, मी लवकरच काहीतरी व्यवस्था करतो आणि सगळं ठीक होईल. तिच्याशी बोलून झाल्यावर मी फोन ठेवला आणि जोरजोरात रडू लागलो. खोलीत असलेले घरमालकसुद्धा मला समजावत होते. ताईने मला सांगितलं होतं की आईची अचानक प्रकृती खूप बिघडली होती आणि तिला डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आईला कर्करोग झाला आहे. ताई म्हणाली की आईच्या उपचारांसाठी आता खूप पैशांची गरज लागणार होती. आईच्या उपचारांसाठी जवळजवळ 70,000 रुपये लागणार होते. इतकी मोठी रक्कम मला शक्य तितक्या लवकर जमवायची होती. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की माझ्यासारख्या एका साध्या कामगार
मुलाला एवढे पैसे मिळणार तरी कुठून? मी मनाशी ठरवलं की हॉटेलच्या मालकाशी बोलून पाहायचं आणि रात्री खेळणी विकण्याचं काम आणखी मेहनतीने करायचं. त्यासाठी पूर्ण रात्र जागावं लागलं तरी चालेल असं मी ठरवलं होतं. त्या रात्री मला क्षणभरही शांत झोप लागली नाही. मी घरच्यांपासून दूर होतो आणि सतत आईचीच काळजी करत होतो. सकाळ होताच मी लगेच आईला भेटण्यासाठी घरी गेलो. मी आईला धीर दिला की मी लवकरच पैसे घेऊन येईन आणि तिचा उपचार सुरू करेन. रात्रीपर्यंत मी पुन्हा त्या शहरात परतलो जिथे मी काम करत होतो. कामावर पोहोचल्यानंतर मी हॉटेलच्या मालकाशी या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू लागलो आणि आईच्या आजाराबद्दलही त्यांना सगळं सांगितलं. पण माझ्या मालकाला माझ्याबद्दल अजिबात सहानुभूती वाटली नाही. उलट तो मला म्हणाला की इथे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एखादा वेटर पगार वाढवण्यासाठी किंवा पैसे मागण्यासाठी अशीच काहीतरी अडचण सांगत असतो. त्यामुळे आता जाऊन तुझं काम कर. त्याच्या बोलण्यात इतका राग आणि अहंकार भरला होता की माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण मी त्याच्याशी कुठलाही खोटेपणा केला नव्हता आणि ना मी भीक मागत होतो. मला फक्त थोडे पैसे उधार हवे होते जे मी दर महिन्याला पगारातून थोडे थोडे करून परत देणार होतो. पण बहुतेक त्याच्या मनात माणुसकीच उरली नव्हती. कामाची वेळ संपल्यानंतर मी पुन्हा खेळणी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाऊन बसलो. मला तिथे बसून थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यात तीच पडदा घेतलेली तरुणी पुन्हा माझ्याकडे आली. तिने पुन्हा एकदा माझ्याकडची जवळजवळ सगळी खेळणी विकत घेतली. तिच्यासोबत आजही ते एक छोटंसं मूल होतं ज्याला ती नेहमी घेऊन यायची. माझी इतकी मोठी विक्री झाल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. पण त्याचवेळी मला आश्चर्यही वाटत होतं की ती मुलगी एवढ्या खेळण्यांचं करते तरी काय. एक मूल तर 3-4 खेळण्यात सुद्धा आनंदाने खेळू शकतं. एवढ्या खेळण्यांची त्याला गरजच नव्हती. पण ती मात्र सगळी खेळणी गाडीच्या डिकीत ठेवून घ्यायची. कदाचित तिच्या घरी अजूनही खूप मुलं असतील म्हणून ती सगळी खेळणी नेत असेल असं मला वाटलं. पण मला त्याच्याशी काय देणं घेणं नव्हतं. मी तिच्याकडे फारसं लक्ष न देता पटकन तिच्याकडून पैसे घेतले आणि माझा नफा मोजू लागलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मुलगी माझ्याकडे आली आणि त्या दिवशीसुद्धा तिच्यामुळे मला चांगली कमाई झाली. माझ्यासाठी तर ती एखाद्या देवदूतासारखी होती. अशाच प्रकारे दिवस पुढे जात होते. ती तरुणी दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या छोट्या मुलासोबत माझ्याकडे येऊ लागली होती. पण प्रत्येक वेळी ती चेहरा झाकूनच यायची आणि खेळणी घेऊन जाताना नेहमी ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे देऊन जायची. इकडे मला घरून सुद्धा सतत फोन येत होते. कधी माझी बहीण मला परत घरी ये म्हणायची तर कधी पैसे पाठव असं सांगायची. कारण आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावताना पाहून ती स्वतःही खूप घाबरली आणि चिंतेत पडली होती. म्हणूनच तिला आता पुढे काय करावं हेच समजत नव्हतं. मी मनाशी ठरवलं होतं की जर मला रोज असाच नफा मिळत राहिला तर मी लवकरच आईच्या उपचारांसाठी पैसे जमा करेन आणि त्यानंतर कायमचा घरी परत जाईन. पण त्या तरुणीचं मधल्या काही दिवसात माझ्याकडे खेळणी घ्यायला येणंच बंद झालं होतं. मी अनेक दिवस तिची वाट पाहत होतो. आधी ती जवळजवळ रोज यायची, पण आता जेव्हा मला तिची सर्वात जास्त गरज होती तेव्हाच ती दिसेनाशी झाली होती. आईच्या उपचारांसाठी लागणारे 70,000 रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती. अनेक दिवसानंतर ती पुन्हा माझ्याकडे खेळणी घ्यायला आली आणि माझ्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. तिने पुन्हा माझ्याकडची सगळी खेळणी विकत घेतली. पण यावेळी तिने मला एक कामाची संधीसुद्धा दिली. तिचं बोलणं ऐकून माझा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. ती मला म्हणाली की तुला माझ्या घरी काम करावं लागेल. तिचं हे वाक्य ऐकून मी पूर्णपणे थक्क झालो. बराच वेळ मी तिच्याकडे पाहत तिचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. मला असं वाटलं की पडद्यामागून ती हलकसं हसत होती. मी बराच वेळ काहीच बोललो नाही. तेव्हा ती पुन्हा म्हणाली की कामाची गोष्ट ऐकून तू खूपच आश्चर्यचकित झालास. पण यात एवढं मोठं काय आहे? मला तुझ्याकडून काही काम करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बदल्यात मी तुला खूप चांगले पैसे देईन. तुला काही अडचण आहे का? मी अडखळत तिला विचारलं की तुम्ही खरंच मला तुमच्याकडे काम द्यायचं ठरवलं आहे का? मी तर एक साधा वेटर आहे आणि रात्री इथे बसून मुलांची खेळणी विकतो. या शहरात कुणी मला नीट काम द्यायला सुद्धा तयार नव्हतं. मग तुम्हाला माझ्याकडून कोणतं काम करून घ्यायचं आहे? ती शांतपणे म्हणाली की एवढंच समज की मी तुला एक नोकरी देत आहे आणि त्यासाठी तुला दर महिन्याला 30,000 रुपये मिळतील. तिचं हे बोलणं ऐकून माझा आनंद आणखी वाढला. मी पुन्हा खात्री करून घेत विचारलं की खरंच तुम्ही मला दर महिन्याला 30,000 रुपये द्याल? ती म्हणाली की हो, मला तुझ्यासारखाच मेहनती आणि प्रामाणिक माणूस हवा होता. तुला पाहून मला लगेच जाणवलं की तू खूप कष्टाळू आणि सरळ स्वभावाचा आहेस. स्वतःची नोकरी सांभाळून सुद्धा तू रात्री रस्त्याच्या कडेला बसून खेळणी विकतोस. माझ्या कामासाठी तू अगदी योग्य आहेस. तू माझ्यासोबत चल. मी तुझ्या राहण्याची व्यवस्था करेन आणि तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. फक्त माझ्यासोबत प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत राहा.
मी जसं सांगेन तसं करत जा. दर महिन्याला 30,000 रुपये मिळतील हे ऐकून मात्र मला खात्री वाटू लागली की ती माझ्याकडून काहीतरी बेकायदेशीर काम करून घ्यायचं ठरवत आहे. म्हणून मी थोडा विचार करून तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की बघा, मी एक साधा आणि प्रामाणिक मुलगा आहे. मी फक्त मेहनत करूनच पैसे कमावतो. त्यामुळे मला कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीत पडायचं नाही. एकदा का मला वेटरच्या कामावरून काढून टाकलं तर माझ्याकडचं एकमेव कामही हातातून जाईल. माझं बोलणं ऐकताच ती तरुणी हसू लागली आणि म्हणाली, अरे मी तुझ्याकडून कुठलंही चुकीचं काम करून घेणार नाही. मी सुद्धा एका सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी आहे. माझं बालपण या शहरात गेलं आहे आणि इथले लोक मला चांगलं ओळखतात. जर काही गैरप्रकार झाला तर सर्वात आधी मीच अडचणीत येईन. त्यामुळे तू निर्धास्त राहा. मी तुला कुठल्याही संकटात टाकणार नाही. तिचं हे बोलणं ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला. तरीही मी पुन्हा तिला विचारलं की मग तुम्हाला माझ्याकडून नेमकं कोणतं काम करून घ्यायचं आहे? ती शांतपणे म्हणाली की ते तुला माझ्या घरी गेल्यावर समजेल. पण माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला कुठल्याही चुकीच्या गोष्टीत ओढणार नाही. तिचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. मग मी मनात विचार करू लागलो की कदाचित खूप मेहनतीचं काम असावं. कारण महिन्याला 30,000 रुपये तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनाच मिळतात. माझ्यासारख्या साध्या कामगाराला 10,000 रुपये मिळाले तरी खूप मोठी गोष्ट मानली जायची. मी अजून विचारात हरवलेलो असतानाच ती पुन्हा म्हणाली की एवढा वेळ का विचार करतो आहेस? सांग, मग तू माझ्याकडे कामासाठी कधीपासून येणार आहेस? तुला काम करायचंच आहे ना? मग एवढा विचार कशाला? मी जसं सांगेन तसं फक्त करत जा आणि तुला दर महिन्याला 30,000 रुपये मिळतील. शिवाय तुला आणखी पैशांची गरज पडली तर तेही मिळू शकतील. जर तू माझं काम करण्यास तयार असशील तर आताच माझ्यासोबत चल आणि गाडीत बस. मी काही क्षण विचार करत राहिलो. एका बाजूला अजूनही मनात थोडी भीती होती की ही मुलगी माझ्याकडून नेमकं काय काम करून घेणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आई आणि बहिणींचे चेहरे सतत डोळ्यांसमोर येत होते. बहिणीने आईच्या आजाराबद्दल सांगितलेले शब्द अजूनही कानात घुमत होते. मला कोणत्याही परिस्थितीत आईला वाचवायचं होतं. बाबांना मी आधीच गमावलं होतं. आता आईची सावली माझ्या डोक्यावरून जाऊ द्यायची नव्हती. म्हणून मी लगेच निर्णय घेतला आणि माझी खेळण्यांची टोपली उचलून तिच्या गाडीच्या डिकीत ठेवली. माझा नेहमी असा विश्वास होता की नशीब वारंवार दार ठोठावत नाही आणि यावेळी तर नशीब स्वतःहून माझ्या दारात आलं होतं. अशावेळी दार न उघडणं ही फार मोठी मूर्खपणाची गोष्ट ठरली असती. मी मेहनतीपासून कधीच पळणारा नव्हतो आणि काम चुकवणारा तर अजिबात नव्हतो. आज माझं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झालं असतं तर कदाचित मी एखादा मोठा अभियंता झालो असतो. पण बहुतेक नशिबाला ते मान्य नव्हतं. माझ्या वाट्याला फक्त संघर्षच लिहिला गेला होता. जर मी हे काम स्वीकारलं तर 2-3 महिन्यात आईच्या उपचारांसाठी पुरेसे पैसे जमा झाले असते आणि मग आमच्या सगळ्या अडचणी संपल्या असत्या. मी त्या मोठ्या वातानुकूलित गाडीत बसून मनात विचार करत होतो की ही मुलगी माझ्याकडून काही चुकीचं काम करून घेणार तर नाही ना? मी कुठल्या अडचणीत अडकणार तर नाही ना? काहीच समजत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की इतके पैसे जेव्हा मी घरी पाठवेन तेव्हा घरच्यांच्या आनंदाला पारावार उरणार नव्हता. मी गाडीत बसून बाहेर पाहत होतो. गाडी भरधाव वेगाने धावत होती. काही वेळाने गाडी एका खूप मोठ्या आणि आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. चालकाने फक्त त्या तरुणीसाठीच नाही तर माझ्यासाठी सुद्धा गाडीचं दार आदराने उघडलं. असं वाटत होतं जणू मीच त्या घराचा मालक आहे. ती माझा हात धरून मला घराच्या आत घेऊन गेली. तिच्या वागण्यात असा हक्क जाणवत होता की जणू आमचं खूप जुनं नातं आहे. त्या आलिशान बंगल्याकडे पाहून मी पूर्णपणे थक्क झालो होतो. पण एक गोष्ट मी अनेक दिवसांपासून लक्षात घेत होतो ती म्हणजे ही मुलगी जेव्हा जेव्हा माझ्यासमोर यायची तेव्हा तिचा चेहरा कायम झाकलेलाच असायचा. ती मला तिचा चेहराच दाखवत नव्हती. मला वाटलं होतं की आता ती स्वतःच्या घरी आली आहे तर कदाचित पडदा काढेल. पण घरात आल्यानंतरही तिने मला स्वतःचा चेहरा दाखवला नाही. तिने मला बसायला सांगितलं आणि मग एका नोकरानीला आवाज देत म्हणाली की साहेबांना त्यांची खोली दाखवून द्या. आजपासून हे आपल्या घरातच राहणार आहेत. तिचं बोलणं ऐकून मी थोडा घाबरतच तिला म्हणालो की आधी मला माझं काम तरी सांगा. मला नेमकं काय करायचं आहे? ती शांतपणे म्हणाली की एवढी काही कशाची आहे? आधी निवांत ताजेतवाने हो, जेवण कर आणि मग आपण बाकी सगळ्या गोष्टी बोलू. कारण आता तुला आयुष्यभर माझ्यासोबतच काम करायचं आहे. मग एवढी घाई कशाला? तिने एका नोकराला माझ्यासोबत खोलीत पाठवलं. तो मला म्हणाला की आजपासून ही तुमची खोली आहे. मी आश्चर्याने त्या खोलीकडे पाहत राहिलो. आतापर्यंत मी एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होतो, पण आता इतक्या मोठ्या आणि सुंदर खोलीत मला राहायचं होतं. मला सतत आईची काळजी वाटत होती आणि स्वतःच्या बदललेल्या नशिबावरच
माझाच विश्वास बसत नव्हता. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं आणि डोळे उघडताच सगळं नाहीसं होईल असं मला वाटत होतं. मी ताजेतवाना होऊन बाहेर आलो, पण त्या मुलीने अजूनही मला माझं काम सांगितलं नव्हतं. उलट ती म्हणाली की आज एक दिवस आराम कर, मी तुझ्यासाठी कपड्यांची व्यवस्था करते, स्वतःकडे लक्ष दे आणि संयम ठेव. योग्य वेळी मी तुला सगळं समजावून सांगेन. मी हातपाय धुवून तयार झालो. अनेक दिवसानंतर मी इतके चांगले कपडे घातले होते. याआधी मी असा नीटनेटका तेव्हाच दिसायचो जेव्हा बाबा जिवंत होते आणि आमचं आयुष्य व्यवस्थित होतं. स्वतःला पुन्हा तसंच पाहून मला खूप आनंद झाला. तेवढ्यात एक नोकर खोलीत आला आणि म्हणाला की साहेब, मॅडमनी तुमच्यासाठी जेवण वाढलं आहे, चला आधी जेवून घ्या. मी खाली जाऊन जेवणाच्या टेबलावर बसलो. तिथे सुद्धा ती मुलगी चेहऱ्यावर पडदा घेऊनच बसली होती. स्वतःच्या घरात सुद्धा तिने चेहरा उघडला नव्हता. ती माझ्यासमोर बसली होती. मी तिला विचारलं की तू तुझा चेहरा कधीच दाखवत नाहीस का? ती शांत आवाजात म्हणाली की योग्य वेळ आली की मी तुला माझा चेहरा सुद्धा दाखवेन. हळूहळू तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. पण तुला आठवतंय ना की मी तुला इथे माझं काम करण्यासाठी आणलं आहे. तुला माझं काम करावं लागेल आणि जर तू त्या कामात यशस्वी झालास तर मी तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देईन. मी तिला म्हणालो की पण तुम्ही अजूनपर्यंत मला माझं काम काय आहे ते सांगितलेलंच नाही. ती म्हणाली की उद्या शांतपणे मी तुला सगळं समजावून सांगेन. एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. जेवण झाल्यावर मी सुद्धा माझ्या खोलीत आलो. रात्र झाली आणि मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी त्या मुलीने एका नोकरामार्फत मला बोलावून घेतलं. ती म्हणाली की तू नीट तयार हो, त्यानंतर तुला माझ्यासोबत एका समारंभाला जायचं आहे. तिचं हे बोलणं ऐकून मी पुन्हा आश्चर्यचकित झालो. मी इथे काम करण्यासाठी आलो होतो, पण ती मला एखाद्या समारंभात घेऊन जात होती. काही वेळाने मी तयार होऊन बाहेर आलो. आजही तिने चेहरा झाकलेलाच होता. तिने मला गाडीत बसायला सांगितलं. आम्ही एका लग्न समारंभात पोहोचलो होतो. समोर वधूवर बसलेले दिसत होते. त्या मुलीने सुद्धा खूप सुंदर कपडे घातले होते. सभागृहात प्रवेश करताच तिने अचानक माझा हात घट्ट पकडला आणि मला थेट मंचावर घेऊन गेली. मग तिने तिथे उपस्थित सगळ्या लोकांसमोर सांगितलं की मी तिचा नवरा आहे. तिचं हे बोलणं ऐकून मला प्रचंड धक्का बसला. त्याचवेळी माझ्या मनात रागसुद्धा उसळला, कारण ती माझ्याकडून नेमकं काय करून घ्यायचं ठरवत आहे हे मला अजिबात समजत नव्हतं. तिथे उपस्थित जवळजवळ सगळ्यांनीच आम्हाला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आणि अनेक लोक माझ्याजवळ येऊन माझं अभिनंदन करू लागले. त्या लग्न समारंभात उपस्थित असलेले सगळे पाहुणे त्या मुलीला अंकिता म्हणून हाक मारत होते. अनेक जण म्हणत होते की अंकिता, तुझा नवरा खूपच चांगला आहे. जवळजवळ 2 तास आम्ही तिथे थांबलो आणि त्यानंतर पुन्हा घरी परतलो. घरी आल्यानंतर मी तिला म्हणालो की सगळ्यांसमोर खोटं बोलणं चुकीचं आहे. खोटं बोलणं हे मोठं पाप असतं. माझं बोलणं ऐकून ती शांतपणे म्हणाली की खोटं तू बोललेला नाहीस, ते मी बोलले आहे. त्यामुळे त्या पापाची शिक्षा मिळाली तर ती मलाच मिळेल, तुला नाही. कारण तू तर एक शब्दसुद्धा बोलला नाहीस. तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कुणीही तुला विचारलं की मी तुझी कोण आहे तर तू फक्त एवढंच सांगायचं की मी तुझी पत्नी आहे. तिचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे थक्क झालो. ही मुलगी माझ्याकडून असं खोटं का बोलून घेत आहे हेच मला समजत नव्हतं. दिवसभर मी घरात मोकळाच असायचो. आता माझ्या मनात एकच गोष्ट सतत फिरत होती, ती म्हणजे मला या मुलीचा चेहरा पाहायचा होता. पण ती कोणत्याही परिस्थितीत मला स्वतःचा चेहरा दाखवायला तयार नव्हती. स्वतःच्या घरात सुद्धा ती चेहरा झाकूनच फिरत होती. एकदा मी तिच्या खोलीत जाऊन तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण मी त्या यशस्वी झालो नाही. मला त्या घरात राहून आणि काम करून 1 महिना पूर्ण झाला होता. ठरल्याप्रमाणे तिने मला 30,000 रुपये दिले होते. ते पैसे मी घरी पाठवले आणि आईचा उपचार सुरू झाला. त्या इतक्या मोठ्या बंगल्यात तिच्याशिवाय दुसरं कोणी राहत सुद्धा नव्हतं. तरीही ती कायम चेहरा झाकूनच ठेवत होती. माझं आयुष्य तिथे बरंच शांतपणे चाललं होतं. एके दिवशी मी पाहिलं की घरात एक वृद्ध माणूस व्हीलचेअरवर बसलेला होता आणि अंकिता त्यांना घेऊन येत होती. तो वृद्ध कोण आहे याचं मला खूप आश्चर्य वाटलं. अंकिताने मला जवळ बोलावलं आणि त्या वृद्ध माणसासमोर म्हणाली की आजोबा, हे माझे पती आहेत. ते ऐकताच त्या वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की तुम्ही दोघं कायम आनंदात राहा. त्यानंतर एका नोकराला सांगून अंकिताने त्यांना त्यांच्या खोलीत पाठवलं. मग ती मला तिच्या आजोबांच्या खोलीजवळ घेऊन गेली आणि दारातच थांबली. ती म्हणाली की हे माझे आजोबा आहेत. त्यांनाही तुझ्या आईसारखाच कर्करोग झाला आहे. तू गरीब आहेस आणि तुला पैशांची गरज आहे, म्हणून तू माझ्याकडे काम करतो आहेस. पण माझ्याकडे खूप पैसा आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझे आजोबा आता फार दिवसांची सोबती राहिलेले नाहीत. लहानपणापासून त्यांनीच मला वाढवलं. माझी प्रत्येक इच्छा त्यांनी पूर्ण केली. पण आता त्यांची शेवटची इच्छा आहे की मी लग्न करावं. ज्या मुलावर मी प्रेम करते, कदाचित तो माझ्यावर प्रेम करत नसेल आणि
आणि त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठलाही मुलगा कधी आला नाही. मला त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नाही. माझी एकच इच्छा आहे की लग्न झालं तर त्याच्याशीच व्हावं, नाहीतर मला आयुष्यभर अविवाहित राहणं सुद्धा मान्य आहे. मला माझ्या आजोबांचे उरलेले दिवस आनंदात घालवायचे आहेत. म्हणूनच मी तुला विनंती करते आहे की तू माझा पती असल्याचं नाटक कर. त्यामुळे माझे आजोबा शांतपणे या जगाचा निरोप घेऊ शकतील आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण होईल. माझे आई वडील मला लहानपणीच सोडून गेले होते. तेव्हापासून आजोबांनीच मला आई वडिलांचं प्रेम दिलं. त्यांच्या या आजाराबद्दल मला खूप उशिरा समजलं होतं. आता त्यांच्यावर उपचार करणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळे उरलेले काही दिवस तरी त्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुंदर आठवणी भराव्यात, हाच एकमेव मार्ग उरला होता. त्यासाठी तू मला मदत करू शकतोस. माझे आजोबा तुला पाहून म्हणूनच इतके आनंदी झाले, कारण त्यांना वाटतं की तूच माझा नवरा आहेस आणि माझी निवड खूप चांगली आहे. मी तुला या कामासाठीच पैसे देत आहे. यात काहीही चुकीचं किंवा बेकायदेशीर नाही. अंकिताचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिला म्हणालो की या कामासाठी तुला एवढं मोठं खोटं बोलण्याची गरजच नव्हती. तू मला आधीच खरं सांगितलं असतंस तर मी हे काम विनामूल्य सुद्धा केलं असतं. कारण ज्या वेदनेतून मी जात होतो त्याच वेदनेतून तूही जात होतीस. आमचं दुःख सारखंच होतं. अंकिताने मला हेही सांगितले की तिची एक आत्या आहे आणि ती तिच्या आजोबांची एकुलती एक मुलगी आहे. आम्ही ज्या लग्न समारंभाला गेलो होतो ते तिच्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं. तिथे ती मुद्दाम मला घेऊन गेली होती, जेणेकरून तिच्या आत्याला सुद्धा विश्वास बसेल की तिचं खरंच लग्न झालं आहे आणि मी तिचा नवरा आहे. कारण तिला फक्त आजोबांनाच नाही तर आत्याला सुद्धा खात्री पटवायची होती की ती लग्न करून तिच्या नवऱ्यासोबत समारंभाला आली आहे. म्हणूनच तिला माझ्याबद्दल सगळ्यांना सांगणं गरजेचं होतं. मी अंकिताला सांगितलं की मी तुझी साथ द्यायला तयार आहे. त्यानंतर मी आणि अंकिता तिच्या आजोबांसमोर नवरा बायको असल्याचं नाटक करू लागलो. त्यामुळे त्यांच्या आजोबांना पूर्ण खात्री झाली होती की आमचं खरंच लग्न झालं आहे. इकडे मी माझ्या घरी सुद्धा पैसे पाठवत होतो, पण तरीही मला अंकिताचा चेहरा पाहण्याची तीव्र उत्सुकता होती. ती फक्त माझ्यासमोरच नाही तर कुणासमोरही तिचा चेहरा उघडत नव्हती. अंकिता खूप श्रीमंत होती. तिच्याकडे इतकी संपत्ती होती की ती हवं तसं आयुष्य जगू शकत होती. पण तरीही तिचं आयुष्य अतिशय साधं आणि शांत होतं. जी लहान मुलगी किंवा मुलगा तिच्यासोबत खेळणी घ्यायला यायचा तो त्यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराचा मुलगा होता. ती घरातल्या सगळ्या नोकरांवर खूप प्रेम करत होती. इतकंच नाही तर ती नेहमी गरीब लोकांची मदत करत असे. मी अंकिताच्या घरी काम करत असताना माझ्या बहिणी आईचा उपचार करून घेत होत्या. डॉक्टरने सांगितलं होतं की आईची शस्त्रक्रिया करावी लागेल. मी अंकिताशी बोलून आईच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसेही घरी पाठवले होते. काही दिवसांनी माझ्या बहिणीचा पुन्हा फोन आला. ती म्हणाली की 2 दिवसांनी आईची शस्त्रक्रिया आहे, त्यावेळी तुला घरी यावंच लागेल. आम्ही दोघी बहिणी यावेळी एकट्या राहू शकत नाही. आम्हाला तुझ्या आधाराची गरज आहे. मी ही गोष्ट अंकिताला सांगितली तेव्हा ती म्हणाली की तू इथून जाऊ शकत नाहीस. तू गेलास तर माझ्या आजोबांना संशय येईल. मी तिला म्हणालो की तू त्यांना काहीतरी कारण सांग की मी काही कामासाठी दुसऱ्या शहरात गेलो आहे. पण ती म्हणाली की तसं होऊ शकत नाही. आजोबांची तब्येत खूप नाजूक आहे. कधीही काहीही होऊ शकतं. शिवाय इथे माझ्यासोबत उभं राहणारं दुसरं कुणीही नाही. तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. तिचं हे बोलणं ऐकून मला राग आला. मी तिला स्पष्ट सांगितलं की तू माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाहीस. मी तुझं काम करतो म्हणून तू मला पैसे देतेस, पण आता माझ्या आईची शस्त्रक्रिया होणार आहे. जसं तुझे आजोबा तुला प्रिय आहे तशीच माझी आई मला खूप प्रिय आहे. अंकिताने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी ऐकलं नाही. आईच्या उपचारांसाठी लागणारे पैसे तिने आधीच मला दिले होते. मी तिला सांगितलं की आता इथली परिस्थिती तू स्वतः सांभाळ. मला घरी जायलाच हवं. फक्त 2 दिवसांचीच तर गोष्ट आहे. मग तू मला जाण्यापासून का थांबवते आहेस? अंकिता माझ्यासमोर रडू लागली. ती म्हणाली, कृपया तू जाऊ नकोस. इथेच थांब. तुझ्या बहिणींना सांग की त्या तुझ्या आईची काळजी घेतील. तुला जितक्या पैशांची गरज आहे तेवढे पैसे मी तुझ्या घरी पाठवेन. पण तरीसुद्धा मी घरी निघून गेलो. सुदैवाने आईची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अंकिताने दिलेल्या पैशांमुळे आम्हाला खूप मोठा आधार मिळाला होता. 2 दिवस उलटल्यानंतर मला वाटलं की आता पुन्हा अंकिताच्या घरी परत जावं. मी तिच्या घरी पोचलो आणि तिला पाहताच माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिचा आवाज ऐकताच माझ्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मला अचानक महाविद्यालयातील एक मुलगी आठवली. मी त्यावेळी नुकताच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता आणि पहिलंच वर्ष होतं. त्या दिवसानंतर ती मुलगी मला पुन्हा कधीच दिसली नव्हती. पण आज अंकिताचा आवाज ऐकून मला जाणवलं की तीच ती मुलगी आहे. बराच वेळ मी विचार करत राहिलो आणि मग माझ्या लक्षात आलं की अंकिताच ती मुलगी होती जी कधीतरी माझ्या वर्गात शिकत होती. कदाचित त्या काळात सुद्धा
तिला माझ्या मदतीची गरज होती आणि मी तिची मदत केली नव्हती हा विचार करताच मला स्वतःचाच खूप तिरस्कार वाटू लागला. अंकिताच्या आजोबांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर मी तिच्या खोलीत तिला भेटायला गेलो. ती एकटी बसून रडत होती. मला पाहताच तिने पुन्हा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. मी शांतपणे तिला म्हणालो, अंकिता, मी तुला ओळखलं आहे. आता तुझा चेहरा माझ्यापासून लपवण्याची गरज नाही. कृपया मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो. प्रत्येक वेळी तू माझ्याकडे मदतीसाठी आलीस, पण मी तुझी साथ दिली नाही. कदाचित म्हणूनच देवाने माझ्या आयुष्यात इतके संघर्ष लिहून ठेवले. जेव्हा मी स्वतःच्या अडचणींमधून मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा माझी मदत करायला कुणीही तयार नव्हतं. कदाचित हे सगळं माझ्यासोबत म्हणूनच घडलं, कारण मी सुद्धा एक दिवस तुझी मदत केली नव्हती आणि देवाने मला दुसरी संधी दिल्यानंतरही मी पुन्हा तुझ्यासाठी उभा राहू शकलो नाही. अंकिता शांत आवाजात म्हणाली, तुझी जबाबदारी आता संपली आहे, कारण माझे आजोबा आता या जगात राहिलेले नाहीत. मी हे सगळं नाटक फक्त त्यांना आनंद मिळावा म्हणून करत होते. तू गेल्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली. मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्याकडे फार कमी वेळ उरला आहे. मग मी त्यांना पुन्हा घरी घेऊन आले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मला या जगात एकटं सोडून ते निघून गेले. मग ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझी आई आता कशी आहे? मी तिला सांगितलं की माझी आई आता पूर्णपणे ठीक आहे. तुझ्या मदतीमुळेच तिचा उपचार शक्य झाला, पण बहुतेक माझ्या मदतीने मात्र तुझे आजोबा वाचू शकले नाहीत. त्यावर अंकिता हळू आवाजात म्हणाली, कधी कधी माणसाकडे सगळं काही असून सुद्धा तो पूर्णपणे एकटा असतो आणि कधी कधी ज्याच्याकडे काहीच नसतं तो सुद्धा आनंदाने आयुष्य जगत असतो. माझ्याकडे संपत्ती आहे, मोठं घर आहे, पैसा आहे, पण माझ्या आयुष्यात प्रेम नाही. मग ती हळूहळू म्हणाली, मी माझा चेहरा तुझ्यापासून लपवत नव्हते. हे बघ, माझ्या मानेवर आणि गालावरचा हा भाजल्याचा डाग. त्या दिवशी काही मुलांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी माझ्या चेहऱ्यावर आम्ल फेकलं होतं. त्यातील काही भाग माझ्या गालावर पडला आणि हा कायमचा डाग राहिला. त्या घटनेनंतर मी महाविद्यालयात जाणंच बंद केलं. ती पुढे शांत आवाजात म्हणाली, आणि तुला हे जाणून घ्यायचं आहे का की मी ज्या मुलावर प्रेम करत होते तो कोण आहे? तो मुलगा दुसरा कोणी नसून तूच आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. इथे आल्यानंतर जेव्हा आजोबांना समजलं की माझा चेहरा भाजला आहे आणि म्हणूनच मी तो लपवून ठेवते, तेव्हा त्यांनी त्या मुलांना अटक करून घेतली होती. त्यांच्या कृत्याची त्यांना शिक्षा मिळाली, पण कदाचित त्या घटनेनंतर माझ्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरणसुद्धा निर्माण झाला होता. जिथे तू रोज बसून खेळणी विकायचास तिथे मी रोज रात्री यायचे. एके दिवशी मी तुला तिथे पाहिलं आणि मनातून खूप आनंदी झाले. तुझी अवस्था पाहताच मी ठरवलं होतं की आता मी तुझी मदत करणार. त्याचवेळी मला माझ्या आजोबांना सुद्धा दाखवायचं होतं की माझं लग्न झालं आहे. म्हणूनच मी तुझ्याकडे गेले आणि तुला कामाची ऑफर दिली. मला माहीत होतं की माझा भाजलेला चेहरा पाहून कदाचित तू माझ्याशी कधीच लग्न करणार नाहीस, पण निदान माझा नवरा असल्याचं नाटक तरी करशील असं मला वाटलं. म्हणूनच मी माझा चेहरा लपवून ठेवला आणि तुला माझ्या योजनेचा भाग बनवलं. त्यामुळे एकीकडे तुझी मदत झाली आणि दुसरीकडे मला तुझा सहवास मिळाला. आता तुला हवं असेल तर तू इथून जाऊ शकतोस, कारण तुझं कामही संपलं आहे आणि माझंही. अंकिताचं हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरलो होतो. खरंच ती मनाने किती सुंदर मुलगी होती. मला तिच्या चेहऱ्यावरील जखमेचा अजिबात फरक पडत नव्हता, कारण तिचं मन खूप निर्मळ आणि प्रेमळ होतं. मी लगेच तिला लग्नासाठी विचारलं आणि ती क्षणाचाही विलंब न लावता तयार झाली. अंकिताला भीती होती की कदाचित माझी आई आणि बहिणी या लग्नासाठी तयार होणार नाहीत, पण जेव्हा मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली तेव्हा त्या आनंदाने लगेच तयार झाल्या. अंकिता तिच्या प्रचंड संपत्तीची एकमेव मालकीण होती. आमचं लग्न झाल्यानंतर तिने माझ्या दोन्ही बहिणींची लग्नसुद्धा थाटामाटात लावून दिली. त्यानंतर मी आईसह अंकिताच्या घरी राहायला गेलो. आता मी आणि अंकिता आमच्या आयुष्यात खूप आनंदात आहोत आणि माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. धन्यवाद.